एकनाथ शिंदे, बाळासाहेबांचे कडवे शिवसैनिक. रिक्षा चालवून कुटुंबाचं उदरनिर्वाह करणारा आनंद दिघेंचा हा शिष्य बघता बघता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनला. नगरसेवक ते मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे हे काही एका रात्रीत मोठे झाले नाहीत. हो, पण 20 जून 2022च्या रात्रीच त्यांचं नाव संपूर्ण देशाला कळालं. त्यानंतर संबंध महाराष्ट्राच्या तोंडी एकच नाव होतं, ते म्हणजे एकनाथ शिंदे. नेमके कोण आहेत एकनाथ शिंदे आणि कशी आहे त्यांची कारकीर्द, हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया. रिक्षाचालक, शिवसैनिक, आमदार ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेल्या एकनाथ शिंदे यांचा जीवन प्रवास फार कमी जणांना माहिती आहे. एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी झाला. ठाण्यातील किसननगर क्रमांक 3 येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 23 इथून त्यांनी आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर त्यांचं माध्यमिक शिक्षण ठाण्यातीलच मंगला हायस्कूलमधून झालं. मंगला हायस्कूलमधून 11वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर परिस्थितीमुळे त्यांना त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. घरच्या परिस्थितीमुळे एकनाथ शिंदे यांनी रिक्षा चालवायला सुरुवात केली. दरम्यान त्यांची भेट शिवसेना नेते आनंद दिघे यांच्याशी झाली. धर्मवीर आनंद दिघे हे शिंदेंचे राजकीय गुरु होते. दिघे यांच्या प्रेरणेनं वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी शिंदे यांनी शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकारणात प्रवेश केला. तरुणपणीचं सळसळतं रक्त, समाजासाठी काम करण्याची इच्छा आणि पक्ष संघटनेसाठी कितीही हालअपेष्टा सहन करण्याची ताकद असलेले एकनाथ शिंदे अल्पावधीतच दिघेंचे लाडके बनले. 1985 मध्ये त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा आंदोलनात भाग घेतला होता, ज्यात ते 40 दिवसांपेक्षा जास्त काळ बेल्लारी तुरुंगातही होते. 1997च्या ठाणे महापालिका निवडणुकीत आनंद दिघे यांनी शिंदे यांना नगरसेवक पद दिलं. शिंदे पहिल्याच निवडणुकीत विजयी झाले. 2001 मध्ये शिंदे महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेते झाले. पुढे 2002 मध्ये ते दुसऱ्यांदा नगरसेवक बनले. 2004च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने शिंदे यांना ठाणे विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलं. तेव्हाही शिंदे विजयी झाले. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 मध्ये शिंदे ठाणे जिल्ह्यातील कोपरी पाचपाकाडी मतदारसंघातून विजयी होऊन विधानसभेमध्ये पोहोचले. एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्र विधानसभेत शिवसेना विधिमंडळ पक्षाचं नेतृत्वही केलंय. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री म्हणून देखील काम केलंय. 2019च्या सुरुवातीला त्यांनी काही महिने आरोग्य खात्याची देखील जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय नगरविकास खातंही त्यांनी सांभाळलंय. 20 जून 2022 नंतर एकनाथ शिंदे हे नाव ठाण्यापुरतं मर्यादित न राहता सबंध महाराष्ट्राला समजलं. 20 जून 2022ला एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंड केलं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार त्यांनी उलथवून टाकलं आणि भाजपसोबत जाऊन पुन्हा एकदा राज्यात युतीचं सरकार आणलं. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आमच्याकडेच आहे, त्यामुळे खरी शिवसेना आमचीच, असं सांगत शिंदेंनी शिवसेना पक्षही स्वतःकडे घेतला. त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी ते जनमताच्या आधारे सिद्धही करून दाखवलंय. एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री पदाची 2.5 वर्षांची कारकीर्द ही चांगलीच वादळी ठरली आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात लाडकी बहीणसारख्या योजनांची घोषणा केली आणि ती सत्यातही उतरवली. त्यासोबतच नमो शेतकरी योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, मुलींसाठी मोफत शिक्षण, महिलांना अर्ध्या तिकिटात एसटी प्रवास, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयश्री योजना अशा कल्याणकारी योजना राबवून त्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मुंबई मेट्रो, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, अटल सेतू असे अनेक महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात रखडलेले प्रकल्पही त्यांनी पूर्णत्वास नेले. तर मराठा समाजाला कायद्याच्या पटलावर टिकणारा आरक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णयही त्यांनी घेतला. शांत, संयमी आणि सुस्वभावामुळे एकनाथ शिंदे हे अल्पावधीतच कॉमन मॅनचे लाडके सीएम तर महाराष्ट्रातील बहिणींचे लाडके भाऊ ठरले. आज हेच बाळासाहेब ठाकरेंचे कडवे शिवसैनिक उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन
पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत येणार आहेत. अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्या माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.